ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ॲप्लिकेशन म्हणजे वर्ड्स प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला एकच कंडिशन दिली असेल आणि एक अननोन क्वांटिटी विचारली असेल. जी काय अननोन क्वांटिटी आहे तो अननोन आपण अज्यूम करणार आहे बाय व्हेरिएबल, आणि त्या व्हेरिएबलचा यूज करून दिलेल्या कंडिशननुसार आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवणार आहोत. आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जे काय व्हेरिएबल भेटतो म्हणजे कोण, अननोन क्वांटिटी. यातलं एक्झाम्पल फर्स्ट. ॲप्लिकेशन एक्झाम्पल फर्स्टमध्ये द प्रोडक्ट डिनोटिंग नंबर्स ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. ही आपली फर्स्ट कंडिशन आहे आणि आपल्याला या ठिकाणी फाइंड काय विचारलेलं आहे, हर प्रेझेंट एज. ठीक आहे. मग सोल्युशनमध्ये आपण सुरुवातीला काय म्हणाल, लेट प्रगतीज प्रेझेंट एज बी एक्स इयर. प्रगतीचं जे आजचं एज आहे ते आपण एक्स अज्यूम करूया. मग आपल्याला ही जी काही दिलेली कंडिशन आहे ती कंडिशन काय आहे ते आता समजून घेऊया. प्रोडक्ट डिनोटिंग नंबर्स, दोन नंबरचा प्रोडक्ट जो डिनोट करतो तो प्रोडक्ट किती आहे, 84. प्रोडक्ट डिनोटिंग नंबर्स, नंबर्सचा प्रोडक्ट किती आहे, 84. मध्ये नंबर्स कोणते, प्रोडक्ट डिनोटिंग नंबर्स ऑफ प्रगतीज एज. ते जे काय दोन नंबर आहे ते दोन नंबर आपल्याला प्रगतीचे एज सांगतात. प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence म्हणजे काय, दोन नंबरचा प्रोडक्ट आहे, त्यातला एक नंबर, दोन्हीही नंबर आपल्याला प्रगतीचे एज सांगतात. त्यातला एक नंबर आपल्याला प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं एज सांगतो आणि दुसरा नंबर आपल्याला प्रगतीचं आजच्या एजपासून 3 वर्षानंतरचं म्हणजे 3 वर्षानंतरचं एज सांगणारा नंबर. असे दोन नंबर, त्या दोन नंबरचा प्रोडक्ट, त्या दोन नंबरपैकी पहिला नंबर काय आहे, एज सांगतो कोणाचं, प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं, आणि दुसरा नंबर हा प्रगतीचं 3 वर्षानंतरचं एज सांगतो. अशा दोन नंबरचा प्रोडक्ट आपल्याला 84 आहे अशी कंडिशन दिलेली आहे. आपण सुरुवातीला काय म्हणलो, प्रगतीचं प्रेझेंट एज एक्स इयर्स, हर एज, प्रगतीचं एज 2 years ago. जर आज प्रगतीचं एज एक्स असेल तर 2 वर्षापूर्वी एज तिचं किती असणार आहे, एक्स मायनस 2. 2 years आपल्याला कमी करावं लागतील, त्यामुळे 2 वर्षापूर्वी तिचं एज किती असणार आहे, एक्स मायनस 2 years. हर एज 3 years फ्रॉम नाऊ म्हणजे आत्तापासून 3 वर्षानंतर, आजपासून 3 वर्षानंतर तिचं एज किती होईल, विल बी एक्स प्लस 3. 3 वर्ष फक्त आपल्याला वाढवावी लागतील आजच्या एजमध्ये. मग एक्स प्लस 3 years म्हणजे काय, 3 वर्षानंतरचं प्रगतीचं एज. 2 वर्षापूर्वीचा एज, 2 वर्षापूर्वीचं एज डिनोट करणारा नंबर कोण, एक्स मायनस 2, आणि 3 वर्षानंतरचं एज डिनोट करणारा नंबर कोण, एक्स प्लस 3. नंबर डिनोटिंग एज आर एक्स मायनस 2 अँड एक्स प्लस 3. हे दोन नंबर काय करतात, एज डिनोट करतात. कुणाचं, प्रगतीचं. मग फ्रॉम गिवन कंडिशन, ही जी काही कंडिशन आहे, ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट, प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं एज डिनोट करणारा नंबर आणि प्रगतीचं 3 वर्षानंतरचं एज डिनोट करणारा नंबर, ह्या दोघांचा प्रोडक्ट, ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट इज 84. कंडिशन आपण या ठिकाणी इक्वेशनच्या स्वरूपात रिप्रेझेंट केलेली आहे. इक्वेशन तयार झालेलं आहे. तर हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. मग ह्या फर्स्ट ब्रॅकेटमधला हा एक्स मी ह्या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे, तसंच ही सेकंड टर्म पण आपण सेकंड ब्रॅकेट बरोबर मल्टिप्लाय करणार आहोत. तर हा एक्स इंटू एक्स प्लस 3 मायनस 2x प्लस 3 इज इक्वल टू 84. आता हा एक्स ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय होईल, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, हा प्लस हा एक्स इंटू 3 3x, मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x, मायनस प्लस मायनस 2 इंटू 3 6 इज इक्वल टू 84. ह्या ठिकाणी पूर्ण इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरची टर्म एकच आहे, एक्स स्क्वेअर ॲज इट इज. 3x मायनस 2x किती होणार आहे, एक्स. 3x म्हटला 2x कमी झाला किती राहिला, एक्स राहिला म्हणजे प्लस एक्स. मायनस 6x ॲज इट इज, मायनस 6 ॲज इट इज. 84 राईटकडून लेफ्टकडे आल्यानंतर काय होणार आहे, मायनस 84 इज इक्वल टू त्या साईडला 0. एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस एक्स ॲज इट इज, मायनस 6 मायनस 84, आन्सर काय येणार आहे, मायनस 90 इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह झालेलं आहे. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या ठिकाणी मी फॅक्टरायझेशन पद्धतीनुसार सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करत आहे. तर ह्या ठिकाणी ए किती आहे 1, बी किती आहे 1, सी किती आहे मायनस 90. मायनस 90 इंटू 1 म्हणजे ए किती येणार आहे मायनस 90, बी किती आहे 1. ए इंटू सी किती आला मायनस 90, बी किती आहे प्लस 1.
ह्या ठिकाणी असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहेत ज्या दोन नंबरचा गुणाकार -90 येतो आणि त्या दोन नंबरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन किती येते 1. आता ॲडिशन की सबस्ट्रॅक्शन ह्या ठिकाणी आपण चेक करूया. 1ला साईन कुठला आहे प्लस, प्लस साईन ह्या ठिकाणी आपण कॉपी करतोय. ह्या ठिकाणी प्लस, दोघांचा गुणाकार काय येतोय मायनस, म्हणजे डिफरंट साईन असणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी प्लस तर ह्या ठिकाणी मायनस, डिफरंट साईन पाहिजे तरच मायनस या ठिकाणी येईल. ह्या ठिकाणी प्लस, या ठिकाणी मायनस, म्हणजे दोन भिन्न चिन्ह डिफरंट साईन असल्यामुळं सबस्ट्रॅक्शन घ्यावं लागेल. असे दोन नंबर ज्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन -90 येईल आणि त्या दोन नंबरची सबस्ट्रॅक्शन +1 येईल. मग 90चे असे दोन आपण पेर तयार करूया. असे दोन नंबर 45 × 2 90, 30 × 3 90, 15 × 6 90, 10 × 9 90. आपल्याला त्या पेर भेटल्या. तर ह्या ठिकाणी जे मोठे नंबर आहेत त्यांना आपण मोठ्या नंबरला साईन कोणतं पाहिजे प्लस पाहिजे, प्लस 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 प्लस, आणि छोट्या नंबरला मायनस मायनस मायनस. ठीक आहे. आता यांची सबस्ट्रॅक्शन, यांची मल्टिप्लिकेशन 90 येते हे आपण चेक केलं. आता यांची सबस्ट्रॅक्शन कुठं एक येते बघा आपण, 45 - 2 इथं 43 येते, इथं 27, यांची सबस्ट्रॅक्शन 9 आणि लास्ट पेअरची सबस्ट्रॅक्शन किती येते 1. म्हणजे ही ती पेअर आहे दोन नंबरची. म्हणजे मोठा नंबर कोण आहे 10, छोटा नंबर कोण आहे 9 -9. म्हणजे असे ते आपल्याला दोन नंबर भेटलेले आहेत. तर ह्या दोन नंबर बरोबर आपण व्हेरिएबल अटॅच करतो आणि ही जी काय सेकंड टर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सेकंड टर्म, तिला आपण रिप्लेस करतो या 2 टर्म्सने. मग त्या 2 टर्म्स कोण आहेत 10x आणि 9x -9x. मग फर्स्ट 2 टर्म्स फर्स्ट ग्रुप, थर्ड आणि फोर्थ पासून सेकंड ग्रुप. तर ह्या दोन ग्रुपमधून आपल्याला कॉमन कोण भेटणार 100% दरवेळी फर्स्ट ग्रुपमधून आपल्याला x भेटतोच. मग फक्त xच कॉमन निघाला, ह्यामध्ये कोएफिशियंट कॉमन निघत नाही. ह्यातला x + 10 ब्रॅकेट तयार झालेला आहे. आता हा ब्रॅकेट आपण इकडे कॉपी मारतो कारण हाच ब्रॅकेट इकडे तयार झाला पाहिजे. x + 10 x + 10. तर ह्या ब्रॅकेटमधला फर्स्ट कोण आहे x आणि ह्या सेकंड ग्रुपमधला हा कोण आहे -9x. त्यामधला मी फक्त ह्याच्यामध्ये xच फक्त आत घेतला आहे. मग -9 कुठे येणार आहे बाहेर. अशा प्रकारे तुम्ही हे तयार करू शकता. -9 × x -9x प्लस -9 × 10 90, म्हणजे मॅच होतं, सॅटिस्फाय होतं, =0. तर सेम ब्रॅकेट x + 10 x + 10 एकदाच, x ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे x -9 सेकंड ब्रॅकेट =0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 फॅक्टर्स भेटलेले आहेत. एक तर मग x + 10 0 असेल और x - 9 0 असेल. म्हणजे काय x हा +10 त्या साईडला गेल्यानंतर -10, म्हणजे x -10 फर्स्ट व्हॅल्यू भेटलेली आहे कोणाची x ही, और -9 तिकडे गेल्यानंतर +9 x 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला xच्या दोन व्हॅल्यू भेटल्यात, x -10 x 9. पण एज कधीही निगेटिव्ह नसतं, त्यामुळं x -10 हे आपलं आन्सर असू शकत नाही. एज कॅनॉट बी निगेटिव्ह, त्यामुळे x -10 हे आपण आन्सर घेणार नाही. x 9 हे आपलं आन्सर. x म्हणजे आपण काय म्हटलो प्रगतीज प्रेझेंट एज, म्हणजे काय x इयर्स, म्हणजे किती प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 years. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. Application of quadratic equation example second. The sum of squares of two consecutive even natural numbers is 244. Find the numbers. मग ते आपल्याला consecutive numbers या ठिकाणी फाइंड करायला सांगितलेलं आहे. कंडिशन पहिल्यांदा समजून घेऊया. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers. दोन नंबरच्या स्क्वेअरची सम किती ते 244. कोणते 2 नंबर्स 2 consecutive even natural नंबर, दोन सलग इवन नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची सम आपल्याला 244 येते अशी कंडिशन सांगितलेली आहे. मग ते 2 consecutive even natural numbers आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. पहिल्यांदा 2 consecutive natural numbers ची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. नॅचरल नंबर म्हणजे काय 1 2 3 4 अँड सो ऑन. इवन नॅचरल नंबर म्हणजे कोण 2 4 6 8 10 अँड सो ऑन. मग यातले कॉन्सिक्युटिव्ह 2 नंबर्स कोणते आहेत 2 consecutive even natural numbers. 2 4 हे कोण आहेत 2 consecutive even natural numbers, किंवा 6 8 हे पण काय आहेत 2 consecutive even natural numbers, किंवा 10 12 हे पण काय आहेत 2 consecutive even natural numbers. हे जे काय 2 consecutive even natural numbers आहेत ह्यांच्यामध्ये फर्स्ट नंबर कोण समजा 10 असेल, त्या पुढचा नंबर किती असणार आहे 12. तर पुढचा नंबर हा फर्स्ट नंबरपेक्षा 2 न काय असतो एक्स्ट्रा असतो. ठीक आहे,
2 न एक्स्ट्रा असतो. म्हणजे समजा मी फर्स्ट नंबर काय म्हणलो, लेट 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर, त्यातला फर्स्ट समजा मी एक्स अझूम केला असेल, त्या पुढचा कोण असणार आहे, एक्स प्लस 2. हा जर 2 असेल तर हा 4 होईल, हा जर 6 असेल तर हा 8 होईल. तर अशा प्रकारे आपण ते 2 नंबर्स अझूम केलेले आहेत. मग कंडिशन काय आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 नंबर्स. ह्या 2 नंबरच्या स्क्वेअरची सम, पहिल्यांदा स्क्वेअर घ्या फ्रॉम गिवन कंडिशन. पहिल्यांदा याचा आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागेल, एक्सचा स्क्वेअर आणि एक्स प्लस 2चा स्क्वेअर. ह्या 2 नंबरचा स्क्वेअर घेऊन त्यांची ॲडिशन किती येते, 244. ठीक आहे. तर ही आपली कंडिशन, हे कंडिशननुसार तयार झालेलं इक्वेशन. तर हे इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण चॅप्टर कुठला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर एक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्मनुसार ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्मनुसार याची फोड काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 244. 2 इंटू 2 4, हा एक्स आणि 2चा स्क्वेअर 4. ठीक आहे. आता हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर, 2x स्क्वेअर, 4x ॲज इट इज, हा 4 ॲज इट इज, 244 राईटकडून लेफ्टकडे आल्यानंतर मायनस 244 इज इक्वल टू 0. 2x स्क्वेअर प्लस 4x, 244 मधून 4 मायनस झालेत, मायनस 240 इज इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे, पण आपण अजून थोडंसं याला सिम्प्लिफाय करू शकतो. जर आपण ह्या इक्वेशनला 2 न डिवाइड केलं, डिवायडिंग बाय 2 प्रत्येक टर्मला, तर ह्या ठिकाणचा 2 निघून जाईल, एक्स स्क्वेअर प्लस 4x अपॉन 2 4 अपॉन 2 2x, 240 अपॉन 2 120 मायनस 120 इज इक्वल टू 0. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इन सिम्प्लिफाईड फॉर्म. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनुसार सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ह्या ठिकाणी सी किती आहे, मायनस 120 आणि ए किती आहे 1. म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट किती येणार आहे, मायनस 120. बी किती आहे, प्लस 2. बीचं साईन काय आहे, प्लस, म्हणजे या ठिकाणी साईन कोणता येणार, प्लस. ह्या ठिकाणी साईन कोणता आहे, मायनस, म्हणजे डिफरंट साईन ह्या ठिकाणी पाहिजेत. ह्या ठिकाणी प्लस आले, ह्या ठिकाणी मायनस. मग असे दोन नंबर, ज्या दोन नंबरचा प्रोडक्ट हा मायनस 120 येईल आणि ज्या 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन प्लस 2 येईल, असे 2 नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत. 60 इंटू 2 120, 30 इंटू 4 120, 20 इंटू 6 120, 15 इंटू 8 120, 12 इंटू 10 120. आपल्याला त्या पेअर भेटल्या. आता कुठल्या पेअरची सबस्ट्रॅक्शन 2 येते, जर आपण चेक केलं तर 12 आणि 10 यांची सबस्ट्रॅक्शन 2 येते. म्हणजे ती पेअर कोण आहे, 12 आणि 10. मोठा नंबर ह्या ठिकाणी, छोटा नंबर ह्या ठिकाणी. प्लस 12, ह्याच्यावर आपल्याला व्हेरिएबल जोडायला लागेल एक्स, ह्याच्याबरोबर व्हेरिएबल एक्स. तर प्लस 2xला आपण रिप्लेस करणार आहे कशानं, प्लस 12x मायनस 10x. यांची सबस्ट्रॅक्शन पुन्हा काय येते, 2x येते. ह्या ठिकाणी आता आपण 2 ग्रुप तयार करतो, एक्स स्क्वेअर प्लस 12x आणि हा सेकंड ग्रुप, हा फर्स्ट ग्रुप, हा सेकंड ग्रुप. फर्स्ट ग्रुपमध्ये नेहमी एक्स कॉमन निघतो 100%. एक्स कॉमन बाहेर काढलेला आहे, यातला एक्स शिल्लक प्लस हा एक्स कॉमन शिल्लक कोण, 12 मायनस 10. आता ह्या ठिकाणी हा जो आपल्याला ब्रॅकेट भेटलेला, हा ब्रॅकेट इकडे तयार झालाच पाहिजे, तर मी ॲज इट इज इथं लिहून घेतलेला आहे. आणि ह्यातली फर्स्ट टर्म, या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म ह्या सेकंड ग्रुपच्या फर्स्ट टर्म बरोबर आपण काय करतो, कम्पेअर करतो. ह्यातला फक्त मी एक्स आत घेतला आहे, मग हा मायनस 10 बाहेर येईल. पुन्हा आत मल्टिप्लाय करून मग आपल्याला ह्या 2 टर्म्स भेटणार आहेत. मायनस 10 इंटू एक्स मायनस 10x मायनस प्लस मायनस 10 इंटू 12 120, म्हणजे आपलं इक्वेलिटी तयार झालेली आहे. ओके. आता हे जे 2 ब्रॅकेट्स आहेत, ह्या 2 ब्रॅकेटसाठी एकच ब्रॅकेट, कॉमन ब्रॅकेट एकदाच, आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, एक्स, आणि या ठिकाणी मायनस 10, एक्स मायनस 10. असे आपल्याला 2 फॅक्टर्स भेटलेले आहेत. हे 2 फॅक्टर्स इज इक्वल टू 0 आहेत, म्हणजे एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0 असेल, किंवा एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 असेल. म्हणजे एक्स इक्वल टू मायनस 12, एक्स इक्वल टू हा इकडे आल्यानंतर प्लस 10. म्हणजे एक्स या 2 व्हॅल्यू, एक्स इक्वल टू मायनस 12, एक्स इक्वल टू 10, बट एक्स इक्वल टू मायनस 12 हे आन्सर होऊ शकत नाही, कारण एक्स आपला कोण आहे, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतात, त्यामुळे आपली एक्सची व्हॅल्यू काय आली, 10. जर एक्स 10 असेल, एक्स म्हणजे कोण, फर्स्ट नंबर, फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर, त्या पुढचा नंबर कोण असणार आहे, एक्स प्लस 2 म्हणजे किती, 12. म्हणजे ते 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स कोण असणार आहेत, 10 आणि 12. द रिक्वायर्ड 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर 10 अँड 12. Application example third. In the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 orange trees. मधुसूदन यांच्या ऑरेंज गार्डनमध्ये एकूण 150 ऑरेंज ट्रीज आहेत.
द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. कॉलमपेक्षा रोमध्ये नंबर ऑफ ट्रीज हे 5 जास्त आहेत. फाइंड नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम बाय युजिंग फॉलोइंग फ्लो चार्ट. ह्या फ्लो चार्टचा यूज करून आपल्याला प्रत्येक कॉलममधले आणि प्रत्येक रोमधले नंबर ऑफ ट्रीज फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज एक्स. कॉलममधले ट्रीज जे आहेत ते समजा एक्स असतील तर मग रोमधले किती होतील, कंडिशननुसार रोमध्ये काय आहेत, कॉलमपेक्षा ट्रीज 5 जास्त आहेत. म्हणजे कॉलममध्ये किती एक्स तर मग रोमध्ये एक्स प्लस 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज जर आपल्याला काढायचे असतील तर कॉलममधले ट्रीज आणि रोमधले ट्रीज यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ट्रीज. मग एक्स म्हणजे काय, कॉलममधले ट्रीज आणि एक्स प्लस 5 म्हणजे काय, रोमधले ट्रीज. या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ट्रीज. पण फर्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत ते सांगलेलं आहे. त्यामुळे टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत, 150. त्यानुसार मग इक्वेशन काय तयार होईल, फ्रेम दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स इंटू एक्स प्लस 5 टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला माहिती आहे किती, 150. तर याच्या थ्रू आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन दाखवलेलं आहे. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. एक्स नंतर मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर प्लस हा एक्स इंटू 5x मायनस हा 150 इकडे आल्यानंतर मायनस 150 इज इक्वल टू 0. तर आपल्याला 150 असे दोन नंबर शोधायचे आहेत ज्यांची मल्टिप्लिकेशन मायनस 150 येते आणि ज्यांची सबस्ट्रॅक्शन ही प्लस 5 येते. तर 15 आणि 10 या दोघांची ह्याची ती पेअर आहे. या दोघांची मल्टिप्लिकेशन मायनस 150, या दोघांची सबस्ट्रॅक्शन प्लस 5. एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी हा फर्स्ट ग्रुप, हा सेकंड ग्रुप. फर्स्ट ग्रुपमधून कॉमन कोण, एक्स ह्यातला एक शिल्लक प्लस 15 शिल्लक, हा एक्स कॉमन. ह्या दोन ग्रुपमधून हाच आपण ब्रॅकेट या ठिकाणी कॉपी करतो. या दोघांच्यातून कॉमन कोण, मायनस 10. त्यामुळे आज शिल्लक कोण होईल, एक्स, ह्याचा मायनस बाहेर, ह्यातला शिल्लक कोण 15. किंवा जर एक्स जर आज शिल्लक राहिला असतं बाहेर कोण, मायनस 10. असंही तुम्ही समजून घेऊ शकता, इज इक्वल टू 0. तर सेम ब्रॅकेट एकदाच ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, एक्स मायनस 10, सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. हे आपले 2 फॅक्टर्स आहेत कोणाचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. मग एक तर एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0 किंवा एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू मायनस 15, एक्स इक्वल टू 10. बट ट्रीज हे निगेटिव्ह कसे असतील, त्यामुळे एक्स इक्वल टू मायनस 15 हे आपलं आन्सर होऊ शकत नाही. एक्स इक्वल टू 10 हे आपलं आन्सर आहे. मग आपण एक्स कशाला म्हणलो होतो, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम म्हणजे आपण एक्स म्हणलो होतो. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय भेटली, 10. फाइंड एक्स आपण किती शोधून काढला, 10. म्हणजे काय, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती, इथं आन्सर येणार आहे 10. मग नंबर ऑफ ट्रीज इन रोमध्ये किती असणार, एक्स प्लस 5 म्हणजे 10 म्हणजे एक्स प्लस 5, 10 प्लस 5 15 म्हणजे आपलं रिक्वायर्ड आन्सर. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 15 अँड इच कॉलम इज 10. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. Example 4. Vivek is 5 years older than Kishore. Sum of multiplicative inverses of their ages is 1/6. Find their present ages. ठीक आहे. फर्स्ट सेंटेन्स काय आहे, विवेक इज 5 years older than किशोर. विवेक हा वयानं 5 वर्षांनी मोठा आहे कोणापेक्षा, किशोरपेक्षा. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी वयानं मोठा आहे. सोल्युशनमध्ये आपण सुरुवातीला काय म्हणूया, किशोरचं जे काय आजचं एज आहे, प्रेझेंट एज ऑफ किशोर समजा आपण एक्स अजूम करत असेल तर विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असल्यामुळं प्रेझेंट एज ऑफ विवेक किती होईल, एक्स प्लस 5 इयर्स. प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स इयर्स. जर आपण एक्स इयर अजूम करत असेल तर प्रेझेंट एज ऑफ विवेक काय होईल, एक्स प्लस 5 इयर्स. सेकंड सेंटेन्स काय आहे, सम ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस ऑफ देअर एजेस. तर किशोर आणि विवेक यांच्या एजेसची मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सची सम 1/6 आहे. आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, जर त्याचं एज, किशोरचं एज एक्स असेल तर त्याचा एक्सचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/x आणि विवेकचं एज काय होईल, एक्स प्लस 5. मग एक्स प्लस 5चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/x प्लस 5. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस ऑफ देअर एजेस काय होतील, किशोरसाठी 1/x, किशोरच्या एजचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/x आणि विवेकच्या एजचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/x प्लस 5 रिस्पेक्टिव्हली.
सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला सेंटेन्स काय आहे, सम ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मग हे जे काय मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहेत यांची सम, गिवन कंडिशन काय आहे, यांची सम 1/x + 1/x + 5 ही किती येते, 1/6 येते, 1/6. याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर x + 5 × 1x + 5 + 1 × x. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, x + 5, या दोघांची मल्टिप्लिकेशन काय होईल, x + 5 = 1/6 ॲज इट इज. आता हा x आणि हा x, 2x + 5 x × x x² + x × 5 5x = 1/6. हा 6 ह्या ठिकाणी मल्टिप्लाय होईल, हा x² + 5x त्या साईडला शिफ्ट होईल, न्युमरेटरमध्ये येईल. 6 2x + 5 x² + 5x ॲज इट इज. 6 × 2 12x + 6 × 5 30 x² + 5x. त्यानंतर आपण ही जी काय LHS आणि RHS आहे कम्प्लिटली आपण शिफ्ट करूया, त्यामुळे साईन काय चेंज होणार नाहीत. राईट साईड आपण लेफ्टला घेतोय कम्प्लिटली, लेफ्ट साईड आपण घेतोय राईटला कम्प्लिटली. त्यामुळे x² + 5x = 12x + 30. x² ॲज इट इज, 5x ॲज इट इज. हा 12x राईटकडून आता लेफ्टकडं सिंगल येईल. जर 12x लेफ्टकडे येत असेल तर -12x, हा +30 इकडे आल्यानंतर -30 = त्या साईडला 0. या ठिकाणी x², 12 आणि 5 यांची सबस्ट्रॅक्शन किती होईल, -7x -30 ॲज इट इज = 0. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. मग असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार किती येतो, -30 येतो आणि ज्यांची सबस्ट्रॅक्शन किती येते, -7. मग 10 आणि 3, -10 आणि +3 हे ते नंबर्स आहेत, त्यांच्यावर आपण व्हेरिएबल जोडला. x² - 10x + 3x -30 = 0. फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप यांच्यातून कॉमन x, यांच्यातून कॉमन 3, कॉमन ब्रॅकेट कोण x - 10, या ठिकाणी ब्रॅकेट काय होईल, x - 10. कॉमन ब्रॅकेट एकदा, ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, x + 3 = 0. म्हणजे x - 10 = 0, x + 3 = 0, x = 10, x = -3. पण एज, x काय रिप्रेझेंट करतो, एज कधीही निगेटिव्ह नसतं, म्हणजे x किती असणार आहे, 10. मग x जर 10 असेल तर x म्हणजे काय, प्रेझेंट एज ऑफ किशोर. मग किशोरचं प्रेझेंट एज आपल्याला काय भेटलं, 10 इयर्स. मग विवेकचं काय होईल, 5 न जास्त, म्हणजे x + 5 = 15 इयर्स. प्रेझेंट एज ऑफ किशोर अँड विवेक आर 10 इयर्स अँड 15 इयर्स रिस्पेक्टिव्हली. Example 5th. Pratik travels by boat 36 km downstream and return back in 8 hours. प्रतीक बोटद्वारे ट्रॅव्हल करतो 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर बोटद्वारे प्रतीक ट्रॅव्हल करतो आणि पुन्हा रिटर्न बॅक टू इट्स ओरिजिनल स्पॉट, पुन्हा रिटर्न येतो. आणि हा कम्प्लीट त्याचा जो प्रवास आहे या ट्रॅव्हलिंगसाठी त्याला 8 hours इतका टाईम लागतो. इफ स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, संत पाण्यामध्ये जे काही बोटचं स्पीड आहे, बोट स्वतःचं स्पीड या ठिकाणी आपल्याला समजलेलं काय, 12 km/h. बोटचं स्टील वॉटरमध्ये स्पीड किती आहे, 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट, पाण्याच्या प्रवाहाचं स्पीड या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन इन्फॉर्मेशन काय, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर 12 km/h आणि स्पीड ऑफ वॉटर करंट ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते आपण अजूम करूया x km/h. ह्या ठिकाणी वॉटर करंटचं जे काय स्पीड असेल, प्रवाहाचं स्पीड नक्कीच काय असेल, कमी असेल कोणापेक्षा, बोटच्या स्पीडपेक्षा, म्हणजे x = 12. ह्या ठिकाणी आपण आता डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमला बोटचं स्पीड किती होतं ते फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करूया. डाऊनस्ट्रीमला म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जात असताना बोटचं स्वतःचं स्पीड किती होतं, 12, आणि वॉटर करंट ते स्पीड आपण किती अजून केलेलं आहे, x. म्हणजे त्या ठिकाणी वॉटर करंट काय करेल, सपोर्ट करेल कुणाला, बोटला. त्यामुळे 12 + x इतकं स्पीड असेल बोटचं इन डाऊनस्ट्रीम, 12 + x km/h. अपस्ट्रीमला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळी येत असेल बोट, त्यावेळी बोटचं स्वतःचं स्पीड किती आहे, 12 km/h. पण त्यावेळी वॉटर करंट काय करेल, अपोज करेल. त्यामुळे 12 - x इतकं स्पीड असेल बोटचं अपस्ट्रीमला. फर्स्ट सेंटेन्स काय आहे, प्रतीक ट्रॅव्हल्स बाय बोट 36 km डाऊनस्ट्रीम.
तो डाऊनस्ट्रीमसाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो 36. पुन्हा रिटर्न येतो म्हणजे अपस्ट्रीमला त्याचा डिस्टन्स किती असणार आहे, सेम स्पॉटला रिटर्न येत असल्यामुळं डाऊनस्ट्रीमला जे त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे 36 किलोमीटर, तेच डिस्टन्स त्यानं अपस्ट्रीमला ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणजे डाऊनस्ट्रीमचं डिस्टन्स 36 किलोमीटर, अपस्ट्रीमचं पण डिस्टन्स 36 किलोमीटर. दोन्हींचं ही डिस्टन्स सेम आहे, पण स्पीडमध्ये तफावत आहे. जाताना स्पीड जास्त आहे, येताना स्पीड, रिटर्न येताना स्पीड कमी आहे. त्यामुळे दोन्हींचं स्पीड डिफरंट आहे. पण कंप्लीट जो त्याचा ट्रॅव्हलिंग आहे, तो कंप्लीट ट्रॅव्हलिंगसाठी त्याने घेतलेला वेळ किती आहे, 8 hours. फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला टाईमचा फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डाऊन स्ट्रीमला जात असताना त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर अपॉन स्पीड. डाऊन स्ट्रीमला त्याचं स्पीड किती होतं 12 + x. मग हा डाऊन स्ट्रीमचा टाईम प्लस अपस्ट्रीमला त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं 36 किलोमीटर्स ट्रॅव्हल केलेलं आहे, पण अपस्ट्रीमला त्याचं स्पीड किती होतं 12 - x. अपस्ट्रीमचं डिस्टन्स, अपस्ट्रीमचा टाईम म्हणजे अपस्ट्रीमचं डिस्टन्स अपॉन अपस्ट्रीमचं स्पीड म्हणजे अपस्ट्रीमचा हा कंप्लीट टाईम. डाऊनस्ट्रीमचा टाईम प्लस अपस्ट्रीमचा टाईम म्हणजे टोटल ट्रॅव्हलिंग किती 8 hours. ही आपली गिवन कंडिशन. तर याच्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणार आहोत. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं 36 × 12 - x प्लस 36 × 12 + x, 12 + x × 12 - x इज इक्वल टू 8. दोन्हीमध्ये कॉमन कोण आहे 36 कॉमन, 12 - x, 12 + x, 12 - x, 12 + x, -x + x कॅन्सल होतील, 12 + 12 24, 36 × 24. ह्या साईडला 12 + x, 12 - x, a - b, a + b. त्या फॉर्मनुसार ह्या ठिकाणी a ची जागा कोणी घेतलेली आहे 12 आणि b च्या ठिकाणी कोण आहे x. म्हणजे 12चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर 144 मायनस एक्सचा स्क्वेअर x स्क्वेअरच. या साईडचा हा 8 त्या साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल, 36 × 12 + 12 24 अपॉन हा 8. 8 1चा 8 3चा 24, 36 × 3 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर या साईडला आल्यानंतर ह्यांची पर्यंत आपण मल्टिप्लिकेशन करून घ्या. 36 × 3 108 ॲज इट इज, मायनस एक्स स्क्वेअर या साईडला आला, हा 144 108 त्या साईडला गेल्यानंतर मायनस 108, 144 मायनस 108 आन्सर किती येणार आहे 36. एक्स स्क्वेअर इक्वल टू 36 म्हणजे एक्स इक्वल टू +- 6. पण एक्स म्हणजे आपलं काय आहे बोटचं स्पीड, आणि स्पीड कधीच निगेटिव्ह नसतं. स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे एक्स ही व्हॅल्यू काय येणार आहे +6 येणार आहे. एक्स इक्वल टू 6 म्हणजे एक्स म्हणजे काय स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ वॉटर करंट इज x km/h. Example 6. A train travels 360 km with uniform speed. एक ट्रेन 360 किलोमीटर ट्रॅव्हल करते विथ युनिफॉर्म स्पीडने, कॉन्स्टंट स्पीडनं ट्रेन 360 किलोमीटर ट्रॅव्हल करते. स्पीड ऑफ ट्रेन इज इन्क्रीज बाय 5 km/h. त्यानंतर ट्रेनचं स्पीड 5नं इन्क्रीज केलं जातं. 5 km/h ट्रेनचं स्पीड इन्क्रीज केलं जातं. It takes 48 minutes less to cover same distance. त्यानंतरचं 360 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी ट्रेनला पहिल्यापेक्षा 48 मिनिट्स कमी इतका वेळ लागतो. पहिल्यापेक्षा 48 मिनिट्स वेळ कमी लागतो. फाइंड इनिशियल स्पीड ऑफ ट्रेन. मग सुरुवातीला 360 किलोमीटर ट्रॅव्हल केलं विथ युनिफॉर्म स्पीड, ते स्पीड किती होतं ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. लेट इनिशियल स्पीड जे आपल्याला फाइंड आउट करायचं झालं ते आपण अजून करतो बाय व्हेरिएबल इनिशियल स्पीड ऑफ ट्रेन बी x km/h. न्यू स्पीड मग काय होईल, स्पीड आपण 5नं इन्क्रीज करतो. इनिशियल स्पीड x होतं, त्यामध्ये आपण नंतर काय करतो x नं इन्क्रीमेंट करतो. न्यू स्पीड इज x + 5 km/h. वी नो टाइमचा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग टाइम टू कव्हर फर्स्ट 360 किलोमीटर, इनिशियलला जे 360 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे युनिफॉर्म स्पीडनं, ते 360 किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ इनिशियल जो टाईम आहे,
टाईम म्हणजे काय डिस्टन्स, इनिशियलला डिस्टन्स किती कव्हर केलं 360 इतकं इनिशियलला डिस्टन्स कव्हर केलं. इनिशियल टाईम पाहिजे तर मग इनिशियल डिस्टन्स अपॉन इनिशियल स्पीड काय आहे, आपण इनिशियल स्पीड एक्स अजून केलेलं आहे, त्यामुळे इनिशियल स्पीड एक्स 360 अपॉन एक्स हवर्स इतका इनिशियलला वेळ लागला. न्यू टाईम आफ्टर इन्क्रीजिंग स्पीड, मग त्यानंतर आपण स्पीड इन्क्रीज केलं, स्पीड किती झालं x+5 झालं. मग ह्या स्पीडनं ट्रॅव्हल केलं, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 360, सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग न्यू टाईम न्यू 360 त्या पुढचे 360 डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी घेतलेला वेळ म्हणजे डिस्टन्स अपॉन किती स्पीडनं त्यावेळी ट्रेन ट्रॅव्हल केली x+5 या स्पीडनं ट्रेननं ट्रॅव्हलिंग केलं. मग तो न्यू टाईम किती 360 अपॉन x+5 हवर्स. इनिशियल टाईमचा फॉर्म्युला 360 अपॉन एक्स, न्यू टाईमचा फॉर्म्युला 360 अपॉन x+5. ठीक आहे, मग कंडिशन काय झालेलं आहे, स्पीड ऑफ ट्रेन इज इंक्रीज बाय 5 km/h. इट टेक्स 48 minutes लेस टू कव्हर सेम डिस्टन्स. न्यू जो टाईम आहे त्या ट्रेननं जो त्याचा न्यू टाईम आहे तो इनिशियल टाईमपेक्षा 48 मिनिट्स इतका वेळ कमी आहे. न्यू टाईम हा काय आहे, फर्स्ट टाईमच्या इनिशियल टाईमपेक्षा कितीनं कमी आहे 48 मिनिटनं कमी आहे. मग न्यू टाईमचं इक्वेशन काय 360 अपॉन x+5. इनिशियल टाईम किती होता 360 अपॉन एक्स. इनिशियल टाईमचं सुरुवातीच्या ट्रॅव्हलिंगचा टाईम किती होता 360 अपॉन एक्स, त्यापेक्षा कमी वेळ लागला कितीनं 48 मिनिटनं. ह्या ठिकाणी आपण हा जो टाईम घेतला आहे तो हॉवर्समध्ये घेतला आहे. हा पण टाईम आपण कशा म्हणतो हॉवर्समध्ये, त्यामुळे हा पण हॉवर्समध्ये आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मिनिट्सचं कन्वर्जन हॉवर्ससाठी आपल्याला डिवाइड करावं लागेल कितीनं 60नं. 48 मिनिट्स अपॉन 48 अपॉन 60 म्हणजे काय हॉवर्स. तर अशा प्रकारे आपल्याला एक इक्वेशन भेटलेलं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय आणि ती एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय इनिशियल स्पीड ऑफ ट्रेन. तर ह्या ठिकाणी आपण -48 अपॉन 60 लेफ्टला शिफ्ट करूया, तो काय होईल प्लस होईल. 360 अपॉन एक्स ॲज इट इज 360 अपॉन x+5 राईटला शिफ्ट केला, इकडं प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस. त्यानंतर ह्या पूर्ण इक्वेशनला आपण 360 ह्या दोन ठिकाणी असल्यामुळे 360ने डिवाइड करूया किंवा हा कॉमन काढून इकडं आणला असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या ठिकाणी 48 अपॉन ह्या ठिकाणी 360ने डिवाइड केल्यामुळं काय होईल 48 अपॉन 60 इंटू 360 इज इक्वल टू ह्या ठिकाणचा 360 छेदात पण असल्यामुळे डिवाइड केल्यामुळे काय होईल ह्या ठिकाणचा 360 निघून जाईल, ह्या ठिकाणचा 360 निघून जाईल. 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन x+5 ह्या ठिकाणी शिल्लक राहील. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी 48 12 4चा 48 12 5चा 60 इंटू ह्या ठिकाणी 360 म्हणजे 4 अपॉन 5 इंटू 360. ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर x+5 मायनस एक्स अपॉन एक्स इंटू x+5. 4 अपॉन 5 इंटू 360 x+5 मायनस एक्स इंटू x+5. तर ह्या ठिकाणी 4 1चा 4 9चा किती येणार आहे 36 म्हणजे 1 अपॉन 9 ह्या ठिकाणी हा 0 90 1 अपॉन 5 इंटू 90 इज इक्वल टू ह्या एक्सला हा एक्स कॅन्सल ह्या एक्सला हा एक्स कॅन्सल रिमेनिंग 5 x+5. हा x इंटू x+5 या साईडला नंतर इंटू होईल, हा 5 इंटू 90 ह्या साईडला इथं आल्यानंतर मल्टिप्लाय होईल, हा 5 आणि हा 5 25 इंटू हा 90 ॲज इट इज. त्यानंतर हा x इंटू एक्स स्क्वेअर प्लस x इंटू 5x इज इक्वल टू ह्यांचं मल्टिप्लिकेशन 2250. हा 2250 या साईडला नंतर मायनस होईल एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2250 इज इक्वल टू 0. दिस इज अवर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. बाय फॅक्टराइज मेथडने आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. 2250 याची आपल्याला फोड करावं लागेल, असे 2 नंबर शोधावं लागतील. या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन हा नंबर येईल आणि त्यांची सबस्ट्रॅक्शन किती येईल 5 येईल. तर ह्या ठिकाणी हा जो नंबर आहे 25 इंटू 90 याच्यापासूनच मी ते तयार करणार आहे. 90 इंटू 25 90 म्हणजे काय 45 इंटू 2 90. हा 2 ह्या ठिकाणी 25ला जर मल्टिप्लाय करत किती होईल 25 इंटू 2 50. हा 45 50 इंटू 45 शेवटी आन्सर तेच येणार कारण त्याच्यापासूनच आपण हे नंबर तयार केलेले आहेत. यांची मल्टिप्लिकेशन किती येते 2250 आणि ह्या दोघांच्या मध्ये सबस्ट्रॅक्शन 50 मधून जर 45 मायनस केला तर आन्सर किती येईल 5.
तर अशा प्रकारे आपण ते 2 नंबर शोधून काढलेले आहेत. x² + 50x - 45x - 2250. फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप कॉमन x या ठिकाणी x प्लस हा 50 यातून हाच ब्रॅकेट इकडे कॉपी, हा x इथं कम्पेअर केल्यानंतर फक्त xच आत घेतला आहे, -45 बाहेर, x + 50 कॉमन ब्रॅकेट एकदा, x - 45 सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. x + 50 इज इक्वल टू 0. त्यानुसार x इक्वल टू तिकडे गेल्यानंतर -50 आणि x - 45 इज इक्वल टू 0. -45 त्या साईडला गेल्यानंतर +45, x इक्वल टू 45. x इक्वल टू -50 हे आन्सर होऊ शकत नाही, कारण x म्हणजे कोण आहे, स्पीड आहे. x इज नॉट इक्वल टू -50. दॅट्स वाय x इक्वल टू 45 इज अवर आन्सर. x म्हणजे काय, इनिशियल स्पीड ऑफ ट्रेन, दॅट इज 45 km/h. Example 7. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. मिस्टर कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा एक छोटासा उद्योग आहे. He makes certain number of pots on daily basis. दररोज ते ठराविक संख्ये इतके पॉट्स बनवतातच, म्हणजे डेली त्यांचं प्रोडक्शन ठरलेलं आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is ₹40 more than 10 times total number of pots he makes in one day. एक दिवसाला जे काही ते पॉट्स बनवतात, पर डे त्यांचे जे काही पॉट्स तयार होतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयाने जास्त एका मातीच्या भांड्याची त्या कॉस्ट आहे, एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे. समजा पर डे ते किती पॉट्स बनवतात, 5 पॉट्स त्यांची मातीची भांडी दिवसाला त्यांची 5 तयार होतात, त्याच्या 10 पट, 5ची 10 पट किती होणार आहे, 50 आणि हे 40 किती होणार आहे, 90 रुपये एका मातीच्या भांड्याची ती काय आहे, कॉस्ट आहे. समजा दिवसाला ते किती बनवतात, 6 पॉट्स बनवतात, तर 6 60 आणि हे 40 100 रुपये त्या मातीच्या भांड्याची कॉस्ट होईल, एका मातीच्या भांड्याची कॉस्ट. ही आपली ती मेन कंडिशन आहे. याच्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणार आहोत. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स, पूर्ण पॉट्सची प्रोडक्शन कॉस्ट पर डे, दिवसाला जे काही त्यांचे पॉट्स तयार होतात त्या पूर्ण पॉट्सची निर्मितीचा खर्च, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, ₹600 जर असेल, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, एका भांड्याची कॉस्ट किती येईल ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, आणि दिवसाला त्यांचं प्रोडक्शन किती आहे तेही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेट कासम मेक्स x अर्थन पॉट्स पर डे त्यांचं प्रोडक्शन किती आहे, x असं आपण ह्या ठिकाणी अझूम करूया. कॉस्ट ऑफ इच पॉट इज रुपीज, ह्या ठिकाणी ही जी काही कंडिशन आहे, रुपीज किती, दिवसाला प्रोडक्शन किती आहे x, त्याच्या 10 पटीपेक्षा 40 जास्त एका पॉटची काय असणार आहे, कॉस्ट. दिवसाला प्रोडक्शन किती आहे, x इंटू 10 + 40, 10x + 40 ही काय आहे, कॉस्ट आहे एका पॉटची. मग एका पॉटची कॉस्ट किती आहे, 10x + 40, एकूण दिवसाला किती पॉट्स तयार होतात, x. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, दिवसाला येणारी प्रोडक्शन कॉस्ट. मग दिवसाला येणारी प्रोडक्शन कॉस्ट, पर डे प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला माहिती आहे किती, ₹600 फ्रॉम गिवन कंडिशन, x इंटू 10x + 40 इज इक्वल टू 600. तर याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. x इंटू 10x² प्लस 40 इंटू x 40x मायनस हा इकडे आल्यानंतर मायनस झाला, -600 इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपण 10 डिवाइड करू शकतो. हा 10 निघून गेला, x² प्लस 10 डिवाइड केला मग 4x, 10 डिवाइड केला मग हा एक 0 निघून गेला, -60 इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनुसार हे सॉल्व करायचं आहे. 60चे फॅक्टर्स किती पडतील, 10 इंटू 6 60, 10 - 6 4, म्हणजे x² प्लस 10x - 6x - 60 इज इक्वल टू 0. फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप, फर्स्ट ग्रुपमधून कॉमन कोण, x प्लस 10 रिमेनिंग -6 यातून कॉमन 6x + 10 ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. सेम ब्रॅकेट एकदा ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, x - 6 सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. x हा +10 तिकडे गेल्यानंतर -10, x हा -6 तिकडे गेल्यानंतर +6, म्हणजे x इक्वल टू -10, x इक्वल टू +6. दिस इज द व्हॅल्यूज ऑफ x. पण x म्हणजे काय, नंबर ऑफ पॉट्स.
नंबर ऑफ पॉट्स दिवसाला जे काही प्रोडक्शन आहे ते निगेटिव्ह कसं असेल, नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 6. मग कॉस्ट ऑफ इच अर्थन पॉट, कॉस्ट ऑफ पॉट आपण काय केलेलं अजून त्याचं इक्वेशन काय आहे 10x + 40. मग 10x + 40 x किती 6, 10 × 6 60, 60 + 40 ₹100 ही एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे. ही मेक्स 6 अर्थन पॉट्स पर डे, दिवसाला त्याचं प्रोडक्शन किती आहे 6 आणि एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे ₹100. Example 8. Pintu takes 6 days more to complete a certain work than Nishu. पिंटूला एक सर्टन वर्क कंप्लीट करण्यासाठी निशूपेक्षा 6 days एक्स्ट्रा लागतात. टुगेदर दे फिनिश वर्क इन 4 days. दोघे मिळून ते वर्क 4 days मध्ये कंप्लीट करतात. हाऊ मेनी डेज वुड इच टेक टू कम्प्लीट दॅट वर्क इफ दे वर्क अलोन. एकट्यानं जर काम करायचं ठरवलं तर निशूला ते वर्क कंप्लीट करण्यासाठी किती डेज लागतील, त्याचबरोबर पिंटूलाही तेच वर्क कंप्लीट करण्यासाठी किती डेज लागतील हे या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. समजा ते वर्क एकट्यानं कंप्लीट करण्यासाठी निशूला x इतके डेज लागत असतील तर फर्स्ट सेंटेन्स आपलं काय सांगतं की निशूपेक्षा पिंटूला 6 days एक्स्ट्रा लागतात. मग निशू आपण म्हणतोय किती दिवसामध्ये तो काम कंप्लीट करणार x डेजमध्ये, म्हणजे x + 6 इतक्या डेजमध्ये पिंटू ते काम कंप्लीट करेल. निशू कंप्लीट्स दी वर्क इन x days, पिंटू कंप्लीट्स दी वर्क इन x + 6 days. समजा एक काम 2 दिवसामध्ये कंप्लीट होणार असेल, प्रत्येक दिवशी आपण तेवढ्याच प्रमाणात काम करणार आहे, तर मग पहिल्या दिवशी काम किती होईल हाफ, दुसऱ्या दिवशी हाफ. समजा एक काम 3 दिवसामध्ये कंप्लीट होणार असेल, प्रत्येक दिवशी तेवढंच काम होणार असेल, तर पहिल्या दिवशी काम किती होईल 1/3, दुसऱ्या दिवशी 1/3, तिसऱ्या दिवशी 1/3. तिन्हीची ॲडिशन करा, आन्सर किती येईल 1, म्हणजे एक काम कंप्लीट झालं, म्हणजे 1/3 इतकं काम कंप्लीट होईल. म्हणजे प्रत्येक दिवसाचं काम कंप्लीट करण्यासाठी एकूण किती दिवस लागतात 1/, नंबर ऑफ डेज टू कंप्लीट दॅट वर्क. या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय म्हणलो 2 दिवसामध्ये काम कंप्लीट होणार असेल, प्रत्येक दिवशी किती होणार आहे 1/2. 3 दिवसामध्ये जर काम कंप्लीट होणार असेल तर पहिल्या दिवशी किंवा प्रत्येक दिवशी किती होणार आहे 1/3. तसंच निशू एक काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस घेणार आहे x इतके दिवस घेणार आहे, प्रत्येक दिवशी त्याचं काम किती होणार आहे 1/x. निशूज वर्क इन 1 day, प्रत्येक दिवसाचं निशूज काम किती असणार आहे 1/x. तसंच पिंटूचं प्रत्येक दिवसाचं काम किती असणार आहे, पिंटू एक काम कंप्लीट करण्यासाठी x + 6 घेतो, त्यामुळे x + 6 1/x + 6 हे पिंटूचं 1 डेजचं काय असणार आहे वर्क असणार आहे. या ठिकाणी टुगेदर दे फिनिश वर्क इन 4 days अशी आपल्याला कंडिशन सांगितलेलं आहे. दोघे म्हणून 4 दिवसामध्ये काम कंप्लीट करतात. मग 4 दिवसाचं काम निशूज वर्क इन 4 days, 4 डेजचं निशूचं काम किती असणार आहे 4/x. एका दिवसाचं 1/x, तर 4 दिवसाचं 4/x. पिंटूज वर्क इन 4 days, 4 डेजचं पिंटूचं वर्क, 1 डेजचं वर्क किती असणार आहे 1/x + 6, 4 डेजचं वर्क 4/x + 6. तर ह्या कंडिशननुसार फ्रॉम गिवन कंडिशन 4 डेजमध्ये ते काम कंप्लीट होतं, म्हणजे इज इक्वल काय यायला पाहिजे 1 म्हणजे काय ते काम कंप्लीट होतं. मग निशूज वर्क इन 4 days प्लस पिंटूज वर्क इन 4 days दोघांनी मिळून 4 दिवस काम केल्यानंतर ते काम कंप्लीट होतं. निशूज वर्क इन 4 days आपल्याला माहिती आहे 4/x, पिंटूज वर्क इन 4 days आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे 4/x + 6. तर हे जे आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे हे इक्वेशन सॉल्व्ह करून जर आपण x फाइंड आउट केला म्हणजे निशूज वर्क आपल्याला भेटणार आहे. तर पहिल्यांदा आपण ह्याच्यापासून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. ह्या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे. 4 जर आपण ह्या ठिकाणी जर डिवाइड केलं तर ह्या दोन्हीचा 4 निघून जाईल, ह्या ठिकाणी 4 छेदामध्ये येईल. 1/x + 1/x + 6 इज इक्वल टू 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर x + 6 + x + x छेदामध्ये x इंटू ब्रॅकेट x + 6 ह्या साईडला 1/4 ॲज इट इज. x + x 2x + 6 हा 4 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय 4 2x + 6 हा x इंटू x x² + 6x हा इकडे आल्यानंतर 1ला मल्टिप्लाय म्हणजे x² + 6x. 4 आत मल्टिप्लाय केल्यानंतर 8x +
4 into 6 24 is equal to x square plus 6x. x square as it is plus 6x as it is. 8x त्या साईडला गेल्यानंतर मायनस 8x प्लस 24 त्या साईडला गेल्यानंतर मायनस 24. आता x स्क्वेअर 8 मायनस 8 प्लस 6 म्हणजे किती मायनस 2. x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. आपण कंप्लीट साईड्स काय केलेल्या आहेत इंटरचेंज केलेल्या आहे, त्यामुळे साईन्स काय चेंज झालेली नाहीत. तर ह्या ठिकाणी 24 पासून आपल्याला असे दोन नंबरला शोधून काढायचे आहेत. त्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन मायनस 24 येईल, त्या दोन नंबरची सबस्ट्रॅक्शन मायनस 2 येईल. 6 4 चा 24 दोघांची सबस्ट्रॅक्शन किती येते मायनस 2. या ठिकाणी मायनस साईन, या ठिकाणी प्लस साईन. फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप. फर्स्ट ग्रुपमधून ऑलवेज व्हेरिएबल बाहेर पडतोच, त्यामुळे x मायनस 6 ह्या ठिकाणी कॉन्स्टंट बाहेर पडेल प्लस 4 x मायनस 6 x मायनस 6 सेम ब्रॅकेट एकदाच. ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे x आणि ह्या ठिकाणी प्लस 4 x प्लस 4 इज इक्वल टू 0. x मायनस 6 इज इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू प्लस 6. x प्लस 4 इज इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू प्लस 4 तिकडे गेल्यानंतर मायनस 4. पण x म्हणजे काय आपलं वर्क आहे आणि वर्क कधीही निगेटिव्ह नसतं, त्यामुळे x इक्वल टू 6 हे आपला आन्सर आहे. वर्क कॅनॉट बी निगेटिव्ह. x म्हणजे काय निशूज वर्क. निशू कंप्लीट दी वर्क इन 6 days. मग निशूपेक्षा पिंटूला 6 days एक्स्ट्रा लागतात, त्यामुळे पिंटू कंप्लीट दी वर्क इन x प्लस 6. x किती 6 6 प्लस 6 12 days.